महिन्याकाठी आपला बँक बॅलन्स तेवढाच खाली झालेला असतो जेवढं एका सुंदर मुलीविना आपलं आयुष्य खाली झालेलं असतं. आपली सॅलरी ही फ्लेक्स करण्याची गोष्ट नाहीये. तर दुसरी चूक तर अशी आहे की आजकालच्या जेनझी लोकांना आणि तरुणांना असं वाटतं की ती चूक करणं हाच त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. 1 तारखेला अर्न करा, कमवा, महिनाभर मिस्टेक्स करा आणि मग पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला पुन्हा भरपाई करा इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपामध्ये. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी तर ती गोष्ट मोफत आहे, पण तुमचा एक सबस्क्राईब हा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. जेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये युपीआय आलाय ना, तेव्हापासून आपल्या पॉकेटला लिटरली बिळ पडायला सुरुवात झाली. पण तुझे पैसे कसे वाढणार आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची 5 वर्ष 7 वर्ष वगैरे स्पेंड करताना त्यानंतर तुम्हाला हिट व्हायला लागतं की एवढ्या वर्षाच्या नंतर पण आपल्याकडे काहीच सेव्हिंग नाही राहिली. की ही अशी चूक आहे ज्या चुकीमुळे एका लॉंग पिरियड साठी आपल्याला एकच जॉब मध्ये स्टॅग्नंट राहायला लागतं, आपली सॅलरी वाढू शकत नाही, आपलं फायनान्शियल फ्युचर धोक्यात येतं आणि आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. लाईफ मध्ये ती लोक जास्त ग्रो करतात, इव्हन सॅटिस्फॅक्शन वाईज पण आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा, जी लोक आपल्या बुद्धिमत्तेवरती खर्च करतात. झक मारली आणि मोठे झालो. लहानपणी आपली स्वप्न किती सुंदर होती ना. आपल्याला असं वाटायचं दर महिन्याला मी 25,000 रुपये जरी कमवले तरी सुद्धा 4 महिन्यांच्या आतमध्ये 1 लाख रुपये, वर्षभराच्या आतमध्ये 3 लाख रुपये कमवेन. त्यातून समजा 1 लाख रुपये खर्च जरी झाले ना तरी वर्षाकाठी आपल्याकडे 2 लाख रुपये उरतील आणि अशा पद्धतीने काही वर्षांच्या आतमध्ये आपल्याकडे भरपूर पैसे असतील. आपल्यापैकी प्रत्येकाने कधीतरी हा विचार केलेला असणारच आहे. मग आता आपण जेव्हा मोठे झालोय तेव्हा सत्य परिस्थिती काय आहे? वर्षाकाठचे 2 लाख रुपये तर सोडा, प्रत्येक मंथ एंडला 2 लाथा खावी अशीच आपली परिस्थिती असते. महिन्याकाठी आपला बँक बॅलन्स तेवढाच खाली झालेला असतो जेवढं एका सुंदर मुलीविना आपलं आयुष्य खाली झालेलं असतं. आता आपण बघितलेलं लहानपणीचं स्वप्न आणि आपली आजची सत्य परिस्थिती या दोन गोष्टी तर कुठे जाऊन मॅच नाही होऊ शकत, कारण की स्वप्न शेवटी निरागस स्वप्न होतं लहानपणीचं. पण आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, काही वर्षांमध्ये आपल्याकडे भरपूर पैसे असतील आणि आपण एक चांगलं फायनान्शियली स्टेबल आयुष्य जगू शकू. हे जे आपलं तेव्हाचं स्वप्न होतं ते कदाचित पूर्ण करणं अजूनही आपल्या हातामध्ये आहे. पण तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या रस्त्यातले जे 5 महत्त्वाचे अडथळे आहेत, अशा 5 आर्थिक चुका जे आपल्यापैकी प्रत्येक आता 20s मधला मराठी मुलगा, जेनझी मुलं करतायत, आणि त्या जर चुका आपण योग्य वेळेत टाळू शकलो, सुधारू शकलो, तर मात्र आपण एक फायनान्शियली इंडिपेंडंट आणि आर्थिक स्थैर्य असलेलं आयुष्य जगू शकतो. त्याच 5 आर्थिक चुका मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या 5 चुकांच्या सिरीज मध्ये शेवटची चूक तर अशी आहे जी तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी करते, तुमची सॅलरी वाढू देत नाही, तुमचं करिअर स्टॅग्नंट होतं आणि कदाचित आपलं पूर्ण आयुष्य पण अंधारात या चुकीमुळे जाऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपण जी तरुण पिढी आहे ना, विशेषतः मराठी तरुण पिढी, यांना एक सिंड्रोम लागलाय, तो म्हणजे सॅलरी सिंड्रोम. आपला जेव्हा पगार होतो ना तेव्हा आपण सगळे काय करतो नेमकं? पगार झाल्यानंतर पहिले 10 दिवस तर आपण बादशाह असतो, दुसरे 10 दिवस रिअलिटी चेक असतात, म्हणजे की आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव व्हायला लागते आणि शेवटचे 10 दिवस परत आपण कंगाल झालेलो असतो. साधारण हे जीवन आणि हीच रिपीटेड सायकल आपण सगळे जगतोय. पहिल्या 10 दिवसात तर आपण क्रेडिट कार्डचे बिल पे करतो, बँकेचे EMI पे करतो, पार्टीज करतो, अंधाधुंद खर्च करतो आणि मंथ एंड येता येता कंगाल होतो. ही चूक नाही करायची. आपल्याला आपली सॅलरी मॅनेज करता आली पाहिजे आणि जर का आपण सॅलरी मॅनेज करू शकलो, तिचं स्ट्रक्चर समजू शकलो, तरच आपण सेव्हिंग करू शकतो, फायनान्शियल फ्युचर आपला सिक्युअर करू शकतो. ही चूक कशी फिक्स करायची? तर 50-30-20 हा पर्सनल फायनान्सचा रूल अडॉप्ट करा. करायचं काय? खूप सोपं आहे तसं बघायला गेलं तर. तुमचा जो काही पगार आहे त्यातली 50% रक्कम तुमच्या गरजांसाठी खर्च झाली पाहिजे. याच्यामध्ये काय काय येईल? तर तुमचं जे काही घराचा खर्च आहे, रेंट, ग्रोसरी, युटिलिटीचे बिल्स वगैरे, या सगळ्या गोष्टी, प्लस तुमचा जो काही ट्रॅव्हल अलाउन्स, फिक्स ट्रॅव्हल अलाउन्स आहे, म्हणजे समजा तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी किंवा पेट्रोल, डिझेल या सगळ्या गोष्टींसाठी जे पैसे लागतात ते आले, आणि तुमचे मॅन्डेटरी EMI सुद्धा या खर्चातून झाले पाहिजेत, जे की तुमच्या सॅलरीची 50% अमाऊंट आहे. त्यानंतरच्या 30% अमाऊंट मध्ये तुम्हाला तुमचे वॉन्ट्स अँड डिझायर्स कंप्लीट करायचे, आपल्या इच्छा आणि अपेक्षा. कदाचित तुम्हाला शॉपिंग करायची असेल, नवीन फोन घ्यायचा असतील, नवीन कपडे घ्यायचे असतील, ट्रिप्स अँड टूर्स वगैरे, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छांसाठी या 30%च्या आतमध्येच दर महिन्याचे पैसे खर्च झाले पाहिजेत. समजा वर्षातनं एकदा किंवा दोनदा तुम्हाला मोठी ट्रिप काढायची वगैरे असेल ना, तर ते सगळे पैसे या 30%च्या आतमधून सेव्ह झाले पाहिजेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर का समजा तुमच्या गरजा आणि तुमचे EMI हे 50%च्या आतमध्ये कव्हर होत नसतील पहिल्या, तर मात्र तुम्हाला ही 30%ची अमाऊंट कमी करायला लागेल आणि तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स मधूनच ती 50% मध्ये जी काही कमी पडते ती सगळी अमाऊंट पे करायला लागणार आहे. कारण की उरलेले 20% तुम्हाला खर्च करायचे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स वरती. तर या 20% ला पण मी 2 भागामध्ये स्प्रेड करणार आहे. त्यातली 10% अमाऊंट
अमाऊंट कंपल्सरी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. तुम्ही एखादा SIP स्टार्ट करा, म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. शक्यतो जर का स्टॉक मार्केट मधली खूप जास्त चांगली माहिती आणि नॉलेज नसेल तर मग रिस्की इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करू नका. पण म्युच्युअल फंड्स, SIP, निफ्टी 50 इंडेक्स फंड्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट त्या मानाने सेफ मानली जाते, ती आपण केली पाहिजे. आणि उरलेली 10% अमाऊंट तुम्हाला स्वतःवरती खर्च करायचे, सेल्फ लर्निंग वरती खर्च करायचे. तुमच्या करिअरच्या पहिल्या 5 वर्षामध्ये तर ही गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवा. तुम्हाला सेल्फ लर्निंग वरती थोडेफार पैसे, वेळ आणि एनर्जी ही खर्च करायचीच आहे. हा सेल्फ इन्व्हेस्टमेंट वाला पॉइंट मी पुढे जाऊन कव्हर करणार आहे, त्यामुळे आता जास्त बोलत नाही. पण या पद्धतीने तुमची सॅलरी बजेट करायला स्टार्ट करा आणि स्ट्रक्चर करायला स्टार्ट करा. लक्षात ठेवा, आपली सॅलरी ही फ्लेक्स करण्याची गोष्ट नाहीये, तर ती आपण कशी मॅनेज करतोय यावरून आपली फ्युचर फायनान्शियल पर्सनॅलिटी कशी घडणार आहे हे ठरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही चूक फिक्स करा. तर दुसरी चूक तर अशी आहे की आजकालच्या जेनझी लोकांना आणि तरुणांना असं वाटतं की ती चूक करणं हाच त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ती चूक म्हणजे EMI म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. पण आपल्यासाठी ती गोष्ट कशी झाली माहितीये? आपल्यासाठी EMI चा ऍक्च्युअल अर्थ आता असा झालाय, अर्न, मिस्टेक अँड इन्स्टॉलमेंट. 1 तारखेला अर्न करा, कमवा, महिनाभर मिस्टेक्स करा आणि मग पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला पुन्हा भरपाई करा इन्स्टॉलमेंटच्या स्वरूपामध्ये. हे नाही झालं पाहिजे. आपण लिटरली आयुष्यच EMI वरती जगतोय. आपला फोन EMI वरती आहे, आपली बाईक EMI वरती आहे, आपला लॅपटॉप EMI वरती आहे, घरातली वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, कूलर, अंडरवेअर आणि इतर कपडे सुद्धा आपण EMI वरती घेतोय. असं वाटतंय बँकेच्या विश्वासावरती आणि EMI च्या विश्वासावरती आपण पूर्ण लाईफ स्पेंड करायला लागलोय. ही चूक फिक्स करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट, हा फायनान्स रूल लक्षात ठेवा की तुमचे जे काही टोटल EMI आहेत ना ते तुमच्या सॅलरीच्या 20% पेक्षा जास्त नसले पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही 50,000 कमवत असाल तर तुमचा मंथली EMI 10,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. तो नसलाच पाहिजे. आणि हे 10,000 पण तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स मध्ये परत कॉन्ट्रीब्युट करतील, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट करायची, कुठलीही गोष्ट EMI वर घेण्याच्या आधी 1 महिन्याचा वेटिंग पिरियड ठेवा. जर का तुम्हाला आज वाटत असेल की ही गोष्ट आपल्याला EMI वरती घ्यायची तर ती 1 महिन्याच्या नंतर घेण्याचा निर्णय घ्या. 1 महिन्यात कदाचित तुम्हाला हे रिअलाइज होईल की ती गोष्ट आपल्यासाठी आता तेवढी गरजेची नाहीये. फक्त ऑफर्सच्या ट्रॅप मध्ये किंवा आपल्याच मोहाच्या ट्रॅप मध्ये अडकून आपण EMI वाढवतोय विनाकारण आपले आणि विनाकारण खर्च करतोय. 1 महिन्याच्या नंतर पण तुम्ही या डिसिजन वरती जर का ठाम असाल, आपल्यासाठी ती गोष्ट गरजेची आणि आता खरेदी करणं गरजेचं आहे, तर मग जाऊन तुम्ही ती गोष्ट EMI वरती खरेदी करू शकता, सो दॅट की तुमचा निर्णय थॉटफुल आणि करेक्ट असेल. पुढची चूक सांगण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी तर ती गोष्ट मोफत आहे, पण तुमचा एक सबस्क्राईब हा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. एक जॉब करून, या सगळ्या कंटेंट वरती रिसर्च करून दर आठवड्याला तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणं, यासाठी खूप मेहनत लागते. आणि ही गोष्ट यापुढे सुद्धा करत राहण्यासाठी तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाची मदत करू शकतो. तिसरी चूक अशी आहे, तुमच्यामध्ये मिलियनेअर बनण्याची कॅपॅसिटी असताना सुद्धा तुम्हाला आयुष्यभर एक सरासरी आयुष्य जगायला लावू शकते. आपले एक्सपेन्सेस कधीच ट्रॅक नाही करणं. विचार करा, जेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये UPI आलाय ना तेव्हापासून आपल्या पॉकेटला लिटरली बिळ पडायला सुरुवात झाली. एवढे पैसे लीक होतात की आपलाच त्या गोष्टीवरती कंट्रोल नाहीये. बाहेर पडलो की 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असे खर्च करता करता दर महिन्याच्या शेवटी ती अमाऊंट 20 आणि 25,000 रुपये कशी होते हे कळतच नाही. खरं तर आपण जे मोठे मोठे खर्च आहेत, आपल्याला घर खर्चासाठी लागणारी रक्कम किंवा आपले फिक्स EMI, या गोष्टींमुळे आपण गरीब नाही होते, तेवढे जास्त गरीब आपण ह्या छोट्या छोट्या अमाऊंट्स मध्ये जे पैसे स्पेंड करतोय आणि आपली सेव्हिंग सगळी संपवतोय ना, त्यामुळे होतोय. ही चूक जर का तुम्हाला फिक्स करायची असेल ना तर सगळ्यात पहिली गोष्ट करायला स्टार्ट करा, 1 रुपयापासूनचा हिशोब ठेवा. सिंपल कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युला ठेवा. एक्सेल शीट घ्या. जर का तुम्ही अजूनही ओल्ड स्कूल असेल तर डायरी आणि पेन घ्या. जे करायचं ते करा. लेट्स से तुमची दर महिन्याला 50,000 रुपये सॅलरी होते, महिन्याच्या सुरुवातीचा बॅलन्स आणि मग क्लोजिंग बॅलन्सला पण ती गोष्ट 50,000 रुपये जर का तुम्ही खर्च करत असाल तर त्या 50,000 रुपयांचा हिशोब लागला पाहिजे. सगळ्या एकूण 1 रुपयाचा जेव्हा तुम्ही हिशोब करायला स्टार्ट कराल ना आणि हीच गोष्ट तुम्ही 2-3 महिने कंटिन्यू कराल ना, त्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपले जास्त पैसे कुठे खर्च होत आहेत आणि आपण अनकॉन्शियस किंवा न काही विचार करता खर्च कुठल्या गोष्टींवरती करतोय. मी एका गोष्टीची गॅरंटी देऊ शकतो की जर का तुम्ही 1 महिन्याला 50,000 रुपये खर्च करत असाल तर ही एकच गोष्ट करून, म्हणजे तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅक करून तुम्ही कमीत कमी 5,000 रुपये दर महिन्याला वाचवू शकाल. हे फिक्स आहे. आपल्या सॅलरीचे गुलाम नका होऊ, तर एक वेल्थ क्रिएटर बना, ती सॅलरी स्मार्टली युटिलाइज करून. मिस्टेक नंबर 4, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात नाही करणं. आताच मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारत होतो. तो मला सांगत होता की या क्वार्टरमध्ये भारताचा GDP 8.2% ने वाढलाय वगैरे वगैरे. राष्ट्रीय स्तरावरच्या आर्थिक घडामोडी वगैरे या विषयावरती आम्ही गप्पा मारत होतो. आणि मग मी त्याला एक रॅन्डम प्रश्न विचारला की दर महिन्याला तू किती इन्व्हेस्ट करतोस? तर तो बोलला, फक्त मी एक BC लावले, बाकी काही इन्व्हेस्ट करत नाही. त्याला मी विचारलं रिटर्न्स किती % मिळतात? तर तो बोलला रिटर्न्स तर नाहीच मिळत, पण फक्त आपण जे पैसे दर महिन्याला पे करतोय ना ते एकदाच मिळतात आणि त्यातून
त्याच्यातूनही थोडेफार कट होऊन मिळतात, कारण जो बेसी चालवणारा वगैरे असतो त्याचे एक पर्सेंटेज वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर मग मी त्याला विचारलं की भारताचा जीडीपी वगैरे खूप फास्ट ग्रो होतोय, ही चांगली गोष्ट आहे, पण तुझे पैसे कसे वाढणार आहेत? जर का तू इन्व्हेस्टच नाही केले, फक्त सेव्हिंग अकाउंट वरती पैसे ठेवले किंवा खूप ट्रॅडिशनल मार्गाने बिशी याच गोष्टींमध्ये अडकून राहिला, तर मग तुझे पैसे नेमके वाढणार कसे? तर त्याच्याकडे या गोष्टीचं काहीच उत्तर नव्हतं, जी आपली एक सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची 5 वर्ष 7 वर्ष वगैरे स्पेंड करताना, त्यानंतर तुम्हाला हिट व्हायला लागतं, त्यानंतर तुम्हाला रिअलाइज व्हायला लागतं की एवढ्या वर्षाच्या नंतर पण आपल्याकडे काहीच सेव्हिंग नाही राहील. आणि म्हणूनच पहिल्या सॅलरी पासून ही गोष्ट करायला स्टार्ट करा. ही चूक फिक्स करण्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी करा. सगळ्यात पहिली गोष्ट, ब्लाइंडली ज्या वेळेस तुमची सॅलरी होते, ज्या दिवशी तुमची सॅलरी होते ना, त्याच दिवशीचा एक SIP वगैरे क्रिएट करून ठेवा आणि तुमच्या सॅलरीच्या 10% अमाऊंट पहिल्याच दिवशी इन्व्हेस्ट झाली पाहिजे आणि मग उरलेले पैसे तुमच्यासाठी खर्च करण्यासाठी उरले पाहिजेत. ही गोष्ट फॉलो करायला स्टार्ट करा. 10% अमाऊंट मिनिमम ही इन्व्हेस्टच झाली पाहिजे, डझंट मॅटर व्हॉट. आणि दुसरी गोष्ट जी लॉंग टर्म मध्ये तुमच्या फायद्याची असणार आहे, आजपासूनच जेव्हा तुम्ही एक जॉब करताय किंवा कुठला तरी एक फिक्स इन्कम सोर्स तुमच्याकडे आहे ना, तर त्या वेळेपासूनच एक अल्टरनेट इन्कम सोर्स तुम्हाला कसा तयार करता येईल या गोष्टीचा विचार करायला स्टार्ट करा. तुम्ही काहीही करू शकता, बऱ्याचशा स्किल्स आहेत, बरंचसं फ्रीलान्सिंग वर्क आहे आणि आजकाल आपल्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओव्हर द पिरियड ती तुमची खूप मोठी फायनान्शियल स्ट्रेंथ असणार आहे. आणि आता फायनली वेळ झालेली आहे त्या चुकीवर बोलण्याची, ज्या चुकीविषयी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो की ही अशी चूक आहे ज्या चुकीमुळे एका लॉंग पिरियड साठी आपल्याला एकच जॉब मध्ये स्टॅग्नंट राहायला लागतं, आपली सॅलरी वाढू शकत नाही, आपलं फायनान्शियल फ्युचर धोक्यात येतं आणि आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. ती चूक म्हणजे स्वतःवरती इन्व्हेस्ट नाही करणं. आता तुम्हाला असं वाटेल की आपण नवीन कपडे घेतोय, नवीन फोन घेतोय, आपल्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे, आपण 1-2 महिन्यात फिरायला वगैरे जातो, मूवीज बघतो, मस्त लाईफ एन्जॉय करणं वगैरे चालू आहे. आपण असं कसं काय म्हणू शकतो की आपण स्वतःवरती इन्व्हेस्ट करत नाही? पण एक चांगली गोष्ट मी कुठेतरी वाचली होती, लाईफ मध्ये ती लोक जास्त ग्रो करतात, इव्हन सॅटिस्फॅक्शन वाईज पण आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा, जी लोक आपल्या बुद्धिमत्तेवरती खर्च करतात, आपल्या डोक्यावरती आणि आपल्या एक्सपिरियन्सेस वरती खर्च करतात. म्हणूनच मी तुम्हाला 50-30-20च्या फॉर्म्युल्यामध्ये पण सांगितलं होतं की 20% पैकी 10% अमाऊंट ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करा आणि 10% अमाऊंट सेल्फ ग्रोथ साठी इन्व्हेस्ट करा. बऱ्याचशा स्किल्स आहेत, बरेचसे कोर्सेस आहेत, मग त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, सेल्स आहे, कम्युनिकेशन आहे. तुमचा जर का काही स्पेसिफिक इंटरेस्ट असेल, ग्राफिक डिझाईन, डान्स, आजच्या काळामध्ये अशा कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत ज्या आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कम मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. पुढे जाऊन याच सगळ्या गोष्टी एक फायनान्शियली सिक्युअर फ्युचर सुद्धा देणार आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण आपल्या एक्सपिरियन्सेस वरती सुद्धा खर्च केला पाहिजे. एक ओव्हरऑल हॅपी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडे चांगले अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण फिजिकली, मेंटली, सोशली आणि स्पिरिच्युअली सगळ्या दृष्टीने फिट असू ना, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा इन्व्हेस्ट आपण केलं पाहिजे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं 20चं जे वय आहे ना, हा आपल्या आयुष्यातला गोल्डन पिरियड आहे. एकतर इथेच आपलं आयुष्य घडणार आहे किंवा मग बिघडणार आहे. 20s मध्ये आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज कमी असतात, आपण फिजिकली, मेंटली जास्त फिट असतो, आपल्याकडे बराचसा वेळ असतो आणि म्हणूनच हा वेळ युटिलाइज करणं गरजेचं आहे, सो दॅट की आपण एक चांगली आणि फायनान्शियली इंडिपेंडंट लाईफ पुढे जाऊन क्रिएट करू. या वयात आपण केलेली कामं आणि आपण घेतलेले निर्णय एकतर आपल्या पूर्ण आयुष्यावरती सकारात्मक परिणाम करणार आहेत किंवा मग नकारात्मक परिणाम करणार आहेत. हे सगळं डिपेंड करतं आपण या वयामध्ये काय करतोय त्याच्यावरती. या 5 फायनान्शियल मिस्टेक लक्षात ठेवा जी आपली पिढी सर्रासपणे करते, ज्याचे परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावरती होऊ शकतात. याशिवाय कुठल्या अशा आर्थिक चुका आहेत ज्या तुम्हाला वाटतं की आपली जनरेशन करते आणि आपण त्या थांबवल्या पाहिजेत, हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही डाऊट्स किंवा प्रश्न वगैरे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, त्यांचं सुद्धा फायनान्शियल फ्युचर सिक्युअर झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला एक सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे, पण माझ्यासाठी ती गोष्ट खूप मौल्यवान आहे. विशेषतः जेव्हा साईड हसल म्हणून मी हे चॅनल चालवतोय, एक फुल टाइम जॉब आणि माझ्या बाकीच्या सगळ्या पर्सनल गोष्टी मॅनेज केल्याच्या नंतर तुमच्यासाठी दर आठवड्याला एक व्हिडिओ घेऊन येणं, त्याच्यासाठी रिसर्च करणं, शूट करणं, एडिट करणं, या सगळ्या गोष्टी वन मॅन म्हणून करण्यासाठी मला इन्स्पिरेशन तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मिळणार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.